नमस्कार मंडळी, दीप्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मिळतील तुम्हाला झटपट सोप्या आणि चविष्ट रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. चला तर मग बघूया चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य. 2 चमचे धने, 2 इंच अद्रक, बेडगी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, थोडी दालचिनी, 4 लवंग, काळी मिरी, 2 वेलची, 1 चमचा जिरे, 1 वाटी खोबरे, 2 बारीक चिरलेले कांदे. हे सर्व जिन्नस आपण तव्यावरती थोडस तेल टाकून परतून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सर मधून बारीक वाटप करून घेऊया. चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण 4-5 वेळा. आता आपण 10 ते 15 मिनिटं मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवूया. थोडी हळद, थोडस मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, हा घरचा मसाला आहे आपला, अर्धा चमचा, आणि थोडासा चिकन मसाला. सर्व मसाले आपण चिकनला लावून घेऊया. हे आपण 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया. कढई गरम झालेली आहे. थोडासा तेजपत्ता, एक छोटा कांदा, हलका सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण वाटप टाकू. तेलात छान परतून घेऊया. मसाला आपला भाजलेला आहे. थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट मसाला तिखटाप्रमाणे, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला. मसाले भाजून झालेले आहेत तेलात. आता आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते टाकूया. 250 ग्राम चिकन आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आपण. 5 मिनिटं आपण वाफ देऊया. चेक करूया चिकन. मध्ये मी एकदा 2 मिनिटांनंतर परतून घेतलं, परत 2 मिनिटं अजून वाफ दिली. एक ग्लास पाणी टाकलं आहे. दहा ते 15 मिनिटं मंद आचेवर चिकन शिजवून घेऊया. तयार आहे आपला चिकन मसाला. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीप्तीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.